नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण पोलीस भरतीमध्ये झालेले प्रश्न पाहत आहोत। जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि पहिला प्रश्न आहे, मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मोठे आतडे। खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय निवडा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। त्यानंतर विद्युत परिपथामधील एकूण रोध कमी करण्यासाठी कोणती जोडणी आवश्यक आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रोधांची समांतर जोडणी आवश्यक आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर ते जिल्हाधिकारी असतात। खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे टीन। जर ट्रिक लक्षात ठेवायची असेल तर अशी ठेवा, लो, नी आणि को, लोह, निकेल आणि कोबाल्ट। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मतलई वाऱ्याबाबत चुकीचे विधान कोणते? जमिनीवरून समुद्राकडे वाहतात, बरोबर आहे। हवा थंड असते, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते, दिवसा वाहते, हे विधान चुकीचं आहे। पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे चंद्रपूर, भंडारा आणि पूर्व भाग या भागामध्ये पिवळसर तपकिरी मृदा आढळून येते। त्यानंतर भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या उपनद्या आहेत कृष्णा या नदीच्या। नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर आहे अकोट तालुक्यामध्ये। अर्थशास्त्राचे जनक कोण? तर तुम्हा सर्वांनाच माहिती असेल की ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आहेत। ब्रिक्स देशामध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही? तर या ब्रिक्स देशामध्ये पाकिस्तान या देशाचा समावेश होत नाही। उष्णतेचे SI पद्धतीतील एकक कोणते? तर उष्णतेचे SI मापन पद्धतीतील एकक आहे जूल। हॅलोजन कुलातील नसलेले मूलद्रव्य कोणते? तर ते मूलद्रव्य आहे हेलियम। कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? तर अथर्ववेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे। सामवेदामध्ये आपण सामवेदाला संगीताचा पाया असं म्हटलं जातो। यजुर्वेदामध्ये यज्ञाविषयीचं ज्ञान दिलेलं आहे। तर सर्वात जुना जो वेद आहे तो कोणता आहे? ऋग्वेद आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे? तर ते मोहेंजोदडो इथं सापडलेले आहेत। भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी यशस्वी केली, त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते डॉक्टर होमी सेठना, 18 मे 1974 साली। सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकेने केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पंडिता रमाबाई रानडे। यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतीवीराने दिला? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके, ज्यांना आपण आद्य क्रांतिकारक असं म्हणतो। महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा सदस्य आहेत? तर यामध्ये किती आहेत? 6। महाराष्ट्राची विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात? कमीत कमी म्हटलेलं आहे, तर किती होतात? 3 अधिवेशने होतात। भारताच्या राष्ट्रपती माननीय श्रीपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत अयोग्य पर्याय निवडा। भारताचे एकूण 15व्या राष्ट्रपती आहेत, बरोबर आहे। स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिला राष्ट्रपती, बरोबर आहे। भारताच्या सर्वात तरुण राष्ट्रपती, बरोबर आहे। भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत का? तर नाही, हे विधान अयोग्य आहे। पहिल्या राष्ट्रपती कोण होत्या? प्रतिभाताई पाटील।
समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर तो अकोला जिल्ह्यातून जात नाही. उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर करून कोणते नवीन नाव देण्यात आले आहे? तर धाराशिव देण्यात आलेले आहे. 200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य? तर 200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य असणार? 9 शून्य असणार. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? तुम्हा सर्वांनाच ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल की किती असतात? 25 मूळ संख्या असतात 1 ते 100 मध्ये. 5/x अधिक 3/x बरोबर 1 असेल तर xच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल? तर 8 घेतल्यानंतर काय होईल? अंशामध्ये 8 येईल आणि छेदस्थानी 8 येईल. 8 1 8, 8 1 8. उत्तर काय येणार आहे? 1. त्यानंतर पुढील प्रश्न, एका दूध संकलन केंद्रावर 805 लिटर गाईचे दूध व 915 लिटर म्हशीचे दूध संकलन केले. एकूण किती झाले? हे 9 आणि 8 किती? 17. 1720 झालं. त्यापैकी 1575 लिटर दुधाची विक्री केली. यापैकी किती लिटर दुधाची विक्री केलेली आहे? 1575. याची वजाबाकी करा. 10 मधून 5 गेले 5, इथं राहिले 1 म्हणजे 11, 4 आणि इथं राहिले 6, 6 मधून 5 गेला 1 म्हणजे शिल्लक किती राहिलं? 145 लिटर दूध शिल्लक राहिलं. त्यानंतर पुढील प्रश्न, 5 अंकी मोठ्यात मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्या यातील फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती? आता 5 अंकी सर्वात मोठ्यात मोठी कोणती आहे? ही. आणि लहानात लहान किती अंकी म्हटलेला आहे? लहानात लहान 4 अंकी. 4 अंकी. यांची वजाबाकी करा. 8 मधून 1 गेले 7, हे 9, हे 9, हे 8 आणि हे 9. आता या सगळ्यांची बेरीज करायची आहे. 9 18, हे 27, 8 आणि 7 किती? 15, 7 आणि 5 किती? 12, हा चाला 1, 2 3 आणि 1 किती? 4, 42. बेरीज किती येणार आहे? 42 येणार आहे. ऑप्शन नंबर 3. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 3782 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती? तर 3782 आहे, त्याला 61 ने भाग द्या. उत्तर किती येणार आहे? 62. म्हणजे संख्या कोणत्या झाल्या? 61 आणि 62. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येकी 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती? विद्यार्थी व शिक्षक यांची संख्या किती? 1040. 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे. 15 आणि 16 करा. आता भाग द्या. 16 1 16. कितीचा भाग बसणार आहे? 6चा. 16 5 80 म्हणजे त्याचं उत्तर किती येणार आहे? 65. अशी मोठ्यात मोठी संख्या जिला 6859 आणि 9069 ला भागल्यास प्रत्येक वेळी 8 शिल्लक राहते. अगोदर काय म्हणलेलं आहे? 6859. याच्यामधून 8 वजा करा. किती येणार आहेत? 6851 येतील. त्यानंतर 9069 मधून परत 8 वजा करा. किती येणार आहेत? 9061 येणार आहेत. आता मोठ्यात मोठी संख्या म्हणलेली आहे, मसावी काढू. 17 ने भाग द्या. 17 चोक 68, 17 त्रिक 51. परत भाग द्या. 17 पाचा 85, 5 उरले. 17 दोन्ही 14, 17 त्रिक 51. परत 5 उरले. 17 त्रिक 51. आता भाग द्या 13 ने. 13 त्रिक 39, 13 1 13, 13 चोक 52, 13 1 13 आणि 17 गुणिले 13 गुणाकार करा, तो येईल 221. ऑप्शन नंबर 2. 4चा घन
8च्या वर्गाच्या किती पट आहे? तर तो किती पट आहे? 1 पट. त्यानंतर चढत्या क्रमाने लिहिल्यास मधोमध कोणता अपूर्णांक येईल म्हणलेला आहे? 3 छेदस्थानी 4 आहे, याची किंमत किती येईल? 0.75. त्यानंतर 2/3 आहे, याची किंमत किती येईल? 0.66. 5 छेदस्थानी 6 आहे, याची किंमत येणार आहे 0.82. त्याचप्रमाणे 1/2 आहे, 1/2 ची किंमत काय येईल? 0.50. आणि 4/5 आहे, याची किंमत येईल 0.80. आता चढत्या क्रमाने लिहिल्यास मधोमध कोणता अपूर्णांक येईल म्हणलेला आहे? चढता क्रम म्हणजे लहानापासून 1/2 सुरुवातीला येणार आहे. त्यानंतर काय येईल? 2/3. त्यानंतर 3/4. तर उत्तर काय असणार आहे आपलं? 3 छेदस्थानी 4. 25 गुणिले 25 बरोबर 625. तर 2.5 गुणिले 0.25 बरोबर किती? तर अगोदर दशांश चिन्ह मोजून घ्या. किती आहेत? 1 2 3, म्हणजे 3 अंकानंतर दशांश चिन्ह येणार आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर उत्तर असेल. त्यानंतर एक कार ताशी 60 किलोमीटर वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते, येताना y किलोमीटर वेगाने परत येते. जर कारचा पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग ते ताशी 45 किलोमीटर असेल तर y बरोबर किती? सरासरी वेग काढण्याचं सूत्र आहे 2xy छेदस्थानी x अधिक y. x म्हणजे जातानाचा वेग, y म्हणजे येतानाचा वेग. आता 2 गुणिले 60 गुणिले 36 आणि 60 यांची बेरीज करा, 96 येईल. आता हे सोडवून घ्या, 12 ने भाग द्या. 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 8 96. परत भाग द्या, 4 ने भाग जाईल. 4 दुने 8, 4 1 4, 5 6 4 पंचे 20. हे 2 कटले, हे 2 कटले. 15 गुणिले 3 किती? 45. रंगरावांनी फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 36 रुपये प्रति लिटर होता, तर त्या महिन्यात त्यांनी दुधाचे एकूण किती रुपये बिल दिले असेल? आता फेब्रुवारी महिना म्हणलेला आहे, 1996 लीप वर्ष आहे, मग दिवस किती येतील? 29. आणि 1 लिटरला किती? 36 रुपये. पण तो दररोज 1.5 लिटर दूध घेतो, म्हणजे वरील किती? अर्धा लिटरचे 18 रुपये. हे किती झाले एकूण? 54. 29 गुणिले 54 करा, त्याचं उत्तर येईल 1566 रुपये. यानंतर पुढील प्रश्न, एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस 20% कपात केली, म्हणजे 100वर 80. त्यानंतर 10% केली, 110 छेदस्थानी 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 11 8 किती? 88, म्हणजेच 12% कमी. एका सैनिकी तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात, तर राहिलेले रेशन आणखी किती दिवस पुरेल? 100 सैनिक होते, त्यांना 10 दिवस, आणखीन 2 दिवसानंतर किती आले? 60 सैनिक आले, म्हणजे सैनिक किती झाले? 160. यांना 8 दिवस पुरलं. आता किती दिवस पुरेल? इथं चुकूनही तिरका गुणाकार करू नका. 8 1 8, 8 दुने 16, बे 1 बे आणि बे 5 10. उत्तर किती येईल? 5 दिवस पुरेल. जगदीप, राजेश व पंकज यांनी सुरू केलेल्या सॉफ्टवेअर व्यवसायात 84,000 रुपयाचा नफा झाला. त्यांनी अनुक्रमे 2 3 7 या प्रमाणात नफ्याचे वाटप केले, तर राजेशचा वाटा किती? तर राजेशचं गुणोत्तर काय आहे? 3. या सगळ्यांची बेरीज किती आहे? 12 गुणिले एकूण किती आहे? 84,000. 12 ने भाग द्या, 12 1 12, 12 7 84. हे वरील 3 शून्य, 7,000 आणि 3चा गुणाकार करा, उत्तर किती येणार आहे? 21,000. यानंतर पुढील प्रश्न आहे, गणपतरावाने 2,250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपये अधिक होता, तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर यामध्ये सुरुवातीला जे 2,250 आहेत त्याला 5 ने भाग द्या.
5 एक 5, 5 चोक 20, 5 5 25 आणि हा 0 म्हणजे किती आलं 450. हा मध्यभागीचा हप्ता आला. आता 50ने कमी म्हटल्यानंतर याच्या अगोदरचा हप्ता कितीचा येणार आहे 400चा. त्याच्या अगोदरचा कितीचा येईल 350चा. आपल्याला विचारलेला कोणता हप्ता आहे पहिला हप्ता विचारलेला आहे म्हणजेच 350. एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी व गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत. आता समजा गायी 4 पाय आणि गुराखी किती 2 पाय असतात. जर आपण चौथा ऑप्शन घेतलं गायीच्या पायांची संख्या किती येईल 92 आणि गुराख्यांच्या पायाची संख्या किती येणार आहे 3 आहेत. 3 दुनी 6 आणि या सगळ्यांची बेरीज किती येणार आहे 98. पायांची संख्या म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर असणार आहे. एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल. आता चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग इथं परिमिती किती दिलेली आहे 60. बाजू किती मिळेल 4 ने भाग द्या 4 एक 4 उरले 2 4 25 म्हणजे बाजू किती आली 15. आणि चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण काय करतो चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजेच 15चा वर्ग. 15चा वर्ग किती येणार आहे 225. ऑप्शन नंबर 1. 6 मीटर लांब व 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 सेंटीमीटर लांब व 20 सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरशा बसतील. मीटर आणि सेंटीमीटर मापन बरोबर नाही आहे. मीटरला सेंटीमीटर करा. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतं. मग 6 मीटर बरोबर किती 600 सेंटीमीटर गुणिले 4 मीटर बरोबर किती 400 सेंटीमीटर छेदस्थानी 20 गुणिले 20. तर हे 400 आणि हे 20 गुणिले 20 कटलं राहिलं किती शिल्लक 600. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 3 600. 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती मीटर असेल. आता सुरुवातीचा जो खांब असतो त्या खांबाचा अंतर आपण मोजत नाही म्हणून 480 भागाकारामध्ये 15 करा. लक्षात ठेवा इथे 16 करू नका कारण सुरुवातीच्या खांबाचं अंतर आपण कधीही मोजत नाही. 15 ने भाग द्या 15 एक 15 15 त्रिक 45 उरले किती 3 15 दुने 30 हे किती आलं 32. विचारलं काय आहे 5व्या आणि 9व्या खांबातलं अंतर म्हणजे भाग किती पडणार आहेत 4 पडणार आहेत. 32 गुणिले 4 करा 4 दुने 8 4 त्रिक 12 उत्तर काय येणार आहे 128. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. आता दशांश चिन्ह नाहीत असा समजून गुणाकार करायचा. 24 गुणिले 125 खाली काय आहे 8 गुणिले 25 वर किती दशांश चिन्ह आहेत 1 2 3 4 5 6 वर 6 दशांश चिन्ह आहेत आणि खाली किती आहेत 5 आहेत म्हणजे खाली 1 कमी आहे म्हणून 1 इथं द्या. आता भाग देऊ 25 एक 25 25 5 1600 परत 5 एक 5 5 दुने 10 परत 2 ने भाग द्या बे एक बे बे दुने 4 परत इथं 2 ने भाग जातो किंवा 4 ने भाग द्या 4 दुने 8 4 त्रिक 12 हे 3 छेदस्थानी 2 म्हणजे तिथं काय येईल बे एक बे उरला 1 दशांश चिन्ह बे 15 म्हणजेच काय 1.5. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर काय प्रश्न आहे 1200 रुपये मुद्दलाचे 10 दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज कितीचं दिलेलं आहे 1200 गुणिले 10 दराने म्हणजे 110 छेदस्थानी 100 गुणिले 110 छेदस्थानी 100 कारण 2 वर्षाचं म्हटलेलं आहे. 0 0 कटले परत हे 0 आणि हे 0 कटले 11 11 121 आणि गुणाकारामध्ये 12 चा गुणाकार येणार आहे 1452.
त्याच्यामधून 1200 वजा करा. 2 मधून 0 गेले 2, 5 मधून 0 गेले 5 आणि हे 4 मधून 2 गेले, किती राहिले 2. म्हणजेच उत्तर काय येणार आहे 252. त्यानंतर पुढील प्रश्न 12 गुणिले 4 किती येईल. 12 चोक 48 भागिले 2 आहे. म्हणजेच काय, बेदोनी 4 बेचोक 8, 24 वजा 24 उत्तर किती येणार आहे 0. ऑप्शन नंबर 4. एक नावाडी त्यांची नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 2 तासामध्ये इथं 18 किलोमीटर हाकतो असं आहे. आणि तीच नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 तास 10 किलोमीटर हाकतो, तर प्रवाहाचा वेग ताशी किती किलोमीटर. 18 किलोमीटर आणि 9 किलोमीटर आहे. तर या ठिकाणी 18चे अर्धे घ्या, किती येतील 9. 10चे अर्धे घ्या, किती येणार आहेत 5. 9 वजा 5 छेदस्थानी 2 करा. 4 छेदस्थानी 2 बे 1 बे बेदुने 4 उत्तर किती येणार आहे 2 किलोमीटर प्रति तास. अक्षर मालिका आहे एक आड एक जा ABCCDEF. तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर 4 JN. त्यानंतर BC छेदस्थानी 3 EF छेदस्थानी 15 HI छेदस्थानी 36. तर या प्रश्नाचं उत्तर आहे KL छेदस्थानी 66. खालील शब्दगटात बसणारे पद पर्यायातून निवडा. निर्दय, निर्धन, निरर्थ, निर्गुण. आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे निर्जीव. समसंख्या, 4च्या विभाज्य संख्या आणि वर्गसंख्या. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. काही खुर्च्या टेबले असतात. काही खुर्च्या काय असतात टेबले असतात. आणि काही टेबले काय असतात कपाटे असतात. सर्व टेबल कपाटे असतात का नाही, चुकीचं आहे. एकही टेबल खुर्ची नसते असं आहे का नाही, म्हणजे दोन्ही अनुमाने काय आहेत असत्य आहेत. त्यानंतर एकही खांब मनोरा नसतो. हा खांब आहे. एकही खांब काय नसतो मनोरा नसतो. आणि सर्व मनोरे स्तंभ असतात. सर्व मनोरे काय असतात स्तंभ असतात. काही स्तंभ मनोरे असतात. काही स्तंभ मनोरे असतात का हो, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. अनुमान 1. काही स्तंभ खांब असतात. काही स्तंभ काम असतात का नाही, काही स्तंभ काम नसतात. आता याचा आणि याचा संबंध येणार नाही, कारण सरळ सांगितलं आहे की एकही खांब हा मनोरा नसतो. मनोऱ्याशी संबंध नाही म्हणजे स्तंभाशी देखील संबंध नाही. फक्त अनुमान अ निघते. प्रवीणचा जन्म 20/7/1969. तर 2/4/2020 रोजी त्याचे वय किती. अगोदर वर्ष घ्या, त्यानंतर महिना, त्यानंतर दिनांक. तर 2020 महिना कोणता आहे 4था. दिनांक काय आहे 2. त्यानंतर 1969 7 आणि इथं काय येईल 20. आता यांची वजाबाकी करायची. तर वजाबाकी करताना 1 वर्ष इकडं उसनं द्या, इथं शिल्लक राहील 2019. इथं आपण 12 महिने उसने दिले, यातला 1 महिना इकडं उसना द्या. महिना कोणता द्यायचा आता हा एप्रिल महिना आहे. मार्च महिना उसना द्या एप्रिलच्या अगोदरचा. 31 अधिक 2 किती होतील हे 33. आणि इथं 1 महिना उसना दिला, इथं किती राहतील शिल्लक मग 15. मग आता वजाबाकी करा. 3 मधून 0 गेले किती 3. 3 मधून 2 गेले किती 1. 15 मधून 7 गेले, शिल्लक किती राहिले 8. आता 2019 आणि 1969 यांची वजाबाकी करायची. 9 मधून 0 गेले 9, इथं 1 आहे, इथं 6 आहे. 11 मधून 6 गेले किती राहिले 5. इथं 0शी 0 आणि हे 0. 50 वर्ष 8 महिने आणि 13 दिवस. ऑप्शन नंबर काय येणार आहे 3.
त्यानंतर पुढील प्रश्न, राम पूर्वेकडे तोंड करून उभा होता, तो मागे फिरला व पुन्हा उजव्या बाजूने 90 अंशच्या कोनातून वळला, तर सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेने असेल? राम हा पूर्वेकडे तोंड करून होता, असा पूर्वेकडे तोंड करून होता, तो मागे वळला, या ठिकाणी मागे आला, तो पुन्हा उजव्या बाजूने म्हणजे असं वर उजव्या बाजूने 90 अंश कोनातून वळला, तर सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? उत्तर दिशेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, एक माणूस पूर्वेकडे 1 किलोमीटर चालत गेला, पूर्वेला काय गेला? 1 किलोमीटर चालत गेला. त्यानंतर दक्षिणेकडे वळून 5 किलोमीटर चालत आला, असा 5 किलोमीटर चालत आला. त्यानंतर तो पूर्वेकडे वळून 2 किलोमीटर चालत गेला, परत पूर्वेकडे वळला आणि 2 किलोमीटर चालत गेला, या पद्धतीनं. त्यानंतर तो उत्तरेकडे वळून 9 किलोमीटर, आता ह्या उत्तर दिशेला तो काय गेलेला आहे? 9 किलोमीटर गेलेला आहे. हे इथून इथंपर्यंत किती आहे? 5 आहे. तर त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून तो किती अंतर चालला? हे इथं 2 आणि हे 1 म्हणजे पूर्ण किती झालं? 3. या ठिकाणचं किती आहे? हे 5 होतं, इथे किती शिल्लक राहिलं? 4. 3, 4 आणि काय? 5. ऑप्शन नंबर 3 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 12:40 वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर 11/2 m वजा 30 h हे सूत्र आहे. m म्हणजे मिनिटे, h म्हणजे आवर. 11/2 गुणिले मिनिटे किती दिली आहेत? 40 वजा 30 गुणिले आवर किती दिले आहेत? 12. म्हणजेच 0 घ्या इथं, यांचा गुणाकार 0 येईल, 2 ने भाग द्या, 20 येईल. 11 दुने 220. आता उत्तर काढत असताना 180 अंशपेक्षा जास्त आला असेल तर 360 मधून 180 वजा करा, उत्तर येईल 140. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील प्रश्नात दिलेल्या विशिष्ट गटातील शब्दांचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल? तर अगोदर काय येतं? किलोमीटर, त्यानंतर हेक्टोमीटर, त्यानंतर डेकामीटर, त्यानंतर मीटर, त्यानंतर डेसी. तर मधोमध काय येणार आहे? डेकामीटर. ऑप्शन नंबर 1. या ठिकाणी बघा 68 आहे, त्यानंतर 17 आणि 28. तर 68ला 17ने भाग द्या, 17 चोक 68, 4 गुणिले 7 करा, किती येणार? 28. त्यानंतर 22 छेदस्थानी 11, 11 दुने 22, 2 गुणिले 7 करा, किती येईल? 14. त्यानंतर 63 ऑप्शनमधून घ्या, 49 करा, गुणिले 7, हे 7, 7 9 63, 7 7 49, शिल्लक किती राहिलं? 9. म्हणजे ऑप्शन नंबर 4. खालीलपैकी कोणती जोडी ड्राईव्हचा IREDV असा उल्लेख संबंध दर्शवते? तर IR असं उलट गेलेलं आहे, म्हणजे इथं काय येणार आहे? WO बरोबर आहे. त्यानंतर तर काय केलेलं आहे? E आणि D म्हणजे R आणि L बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1. पुढीलपैकी वेगळेपण दाखविणारा घटक कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूयॉर्क. विसंगत घटक ओळखा. तर 6 दुने 12 अधिक 2 केलेला आहे, 14 दुने 28 अधिक 2 केलेला आहे, 30 दुने 60 अधिक 2 62 पाहिजे होतं, तर इथं दिलेलं आहे 64, म्हणजे 64 हे चुकीचं आहे. तुम्ही पाहू शकता 62 गुणिले 2 केल्यानंतर किती येईल? बे दुने 4 बे सख 12, 124 अधिक 2 किती येईल? 126. एका सांकेतिक भाषेत युनिटी हा शब्द 7 6 4 2 3 असा लिहितात. त्यानंतर सोलिडॅरिटी हा शब्द 8 7 5 4 9 1 0 4 2 3 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत युनिटरी हा शब्द कसा लिहितात? तर याच इथल्याच ज्या अक्षरासाठी क्रमांक दिलेले आहेत तेच घ्यायचे आहेत. प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 1. जर गुणिले म्हणजे अधिक, भागिले म्हणजे वजा, वजा म्हणजे अधिक आणि भागिले म्हणजे
अधिक म्हणजे भागिले, तर 9 गुणिले 5 वजा 7 अधिक 7 भागाकारामध्ये 8. या प्रश्नाचं उत्तर काय? 9 गुणाकाराच्या ठिकाणी काय घ्या म्हटलेलं आहे? अधिक. 9 अधिक किती? 5. वजाच्या ठिकाणी काय घ्या म्हटलेलं आहे? गुणिले म्हणजे अधिक, वजा म्हणजे भागाकार म्हणजे वजा, आणि वजा म्हणजे अधिक. वजा म्हणजे काय? अधिक. हे सोडवल्यानंतर तुम्हाला ऑप्शन नंबर 1 येणार आहे. विधान: खेड्यातून शहराकडे होणारे लोकांचे स्थलांतरित हानिकारक आहे. कृतीसंच: खेड्यामधील नोकरदारांची नियुक्ती बंधनकारक करावी. चुकीचं आहे. खेडे ते शहराला जोडणाऱ्या रेल्वेगाड्या कमी कराव्यात. नाही येणार. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीजनक योजना सुरू कराव्यात. म्हणजेच फक्त क योग्य आहे. यानंतर पुढील प्रश्न: जर ए हा ई पेक्षा जलद धावतो परंतु डी एवढा नाही, डी हा सी पेक्षा जलद धावतो परंतु बी एवढा नाही, तर सर्वात जलद धावणारी व्यक्ती कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 बी. खालील प्रश्नात एक उघडलेला फासा दाखविला आहे. उत्तराच्या पर्यायापैकी कोणता पर्याय बी च्या विरुद्ध बाजूला येईल? ए च्या विरुद्ध कोण आहे? सी. बी च्या विरुद्ध कोण आहे? डी. एफ च्या विरुद्ध कोण आहे? ई. विचारलं कोणासाठी आहे? बी. बी च्या विरुद्ध काय येणार आहे? डी. ऑप्शन नंबर 4. एका संख्येला 4 ने गुणून 3 ने भागायचे होते, परंतु चुकून 3 ने गुणून 4 ने भागले तेव्हा उत्तर 9 आले, तर बरोबर उत्तर काय येईल? तर 12 गुणिले 4 छेदस्थानी 3, 3 चोक 12. उत्तर काय येणार आहे? 16. आणि काय सांगितलं होतं की चुकून काय झालं होतं? 3 ने गुणलं होतं व 4 ने भागलं होतं. 4 त्रिक 12. उत्तर काय आलं होतं? 9. मग खरं उत्तर काय असणार आहे? 16. ऑप्शन नंबर 2. त्रिकोण मोजा. तर या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? 60. 5 मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीटा ही उजव्या बाजूस आहे. ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढू. 1 2 3 4 आणि 5. 5 मुली आहेत. रीटा ही कोणत्या बाजूला आहे? उजव्या बाजूस आहे, म्हणजे या ठिकाणी रीटा येणार. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे, म्हणजे या ठिकाणी कोण बसलेली आहे? सीता बसलेली आहे. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. कुठं आहे माहिती आहे का? नाही. परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. गीताच्या उजव्या बाजूस कोण येणार आहे? मीना. आणि लीनाच्या डाव्या बाजूस येणार आहे, तर मध्यभागी कोण येईल? लीना. ऑप्शन नंबर 1 प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न: राहुल हा वर्गामध्ये गुणानुक्रमे 9 असून खालून 38व्या क्रमांकावर आहे, तर त्या वर्गातील मुलांची संख्या किती? तर राहुल हा काय आहे? 9वा आहे. खालून कितवा आहे? 38वा. याची बेरीज करा. 9 आणि 8 किती? 17. चाला 1 47. त्याच्यामधून 1 करा, कारण राहुल हा वरून आणि खालून या दोन्ही क्रमांकावरून मोजण्यात आलेला आहे. म्हणजे किती विद्यार्थी असतील? 46. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढील प्रश्न: जर 3 गुणिले 5 बरोबर 915, जर तुम्ही निरीक्षण केलं तर 3 गुणिले 5 यांचा गुणाकार केला आहे 15 आणि 3 चा वर्ग घेतला आहे 9, 915. आता 8 गुणिले 3 विचारलेला आहे, काय येईल? 8 त्रिक 24 आणि 8 चा वर्ग किती? 64. 24 म्हणजे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढील प्रश्न: दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण ओळखा. सर्व प्रकारांनी छळ होणे, तर लाथबुक्की, भाकरसुकी. निरुपयोगी असणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. तर निरुपयोगी असणे याच्यासाठी आहे अडणीवरचा शंख असणे. खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना काय म्हणतात? ओष्ठ्य म्हणतात. यशोधन, तपोबल, मनोरंजन, नभोमंडल ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? तर विसर्ग उकार संधीची उदाहरणे आहेत. आनंद कामावर रुजू झाला. वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार ओळखा. आनंद हे विशेष नाम आहे.
खालीलपैकी तिन्ही लिंगामध्ये आढळणारा शब्द कोणता? तर पोर हा शब्द तिन्ही लिंगामध्ये आढळतो. खालीलपैकी कोणत्या शब्दांची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात? तर माता, पाणी, शाळा आणि शत्रू या शब्दांची रूपे दोन्ही वचनामध्ये सारखीच असतात. शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा. तर शिक्षका हे सामान्य रूप येईल. पिकलेला आंबा गोड लागतो. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. तर पिकलेला हे काय आहे? धातुसाधित आहे. रामाने शिवधनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर हे सकर्मक आहे. मुलगा पुस्तक वाची या वाक्यातील काळ ओळखा. तर हा रीती भूतकाळ आहे. चालून, बोलून, हसून ही डॅश शब्दयोगी अव्यये आहेत. तर चालून, बोलून, हसून ही धातुसाधित शब्दयोगी अव्यये आहेत. बद्दल, ऐवजी, जागी, बदली ही डॅश शब्दयोगी अव्यये आहेत. तर विनिमयवाचक आहेत. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात? तर उभयान्वयी अव्यय म्हणतात. त्याच्या नाकाला धार लागली आहे या वाक्यातील चतुर्थी विभक्ती प्रत्ययान्त शब्दाचा कारकार्थ ओळखा. तर येईल अपादान. चक्रपाणी, लक्ष्मीकांत, नीलकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तर बहुब्रीही समासाची उदाहरणे आहेत. शिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? तर ते तमिळी भाषेतील आहेत. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. काय मज्जा आली सहलीत. तर हे उद्गारार्थी वाक्य आहे. पुढील पंक्तीमधून अक्षरगणयुक्त ओळखा. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. तर भुजंग प्रयात हे अक्षरगणवृत्त आहे. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा अलंकार ओळखा. तर हा अनन्वय अलंकार आहे. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार या काव्यपंक्तीतील रस ओळखा. तर हा वीर रस आहे. माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटीन वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर संकेतबोधक आहे. जर माझा पहिला क्रमांक आला तर मी पेढे वाटीन अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मल्लीनाथी म्हणजे काय? तर एखाद्याच्या गोष्टीवर केलेली खोचक टीका. त्यानंतर पुढील प्रश्न. दुग्ध, मुष्टी, नील, वृद्धी हे शब्द काय आहेत? तत्सम आहेत. वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द लिहा. अपार धनसंपत्ती असणारा. अपार धनसंपत्ती असणाऱ्याला काय म्हणतात? नवकोट नारायण असं म्हणतात. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण अकोला पोलीस भरतीचा पेपर पाहिलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.